राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेले छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यात आलेत। विजय घाडगे आज सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत। मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची ते अजित पवारांकडे मागणीही करणार आहेत। लातूरमधील मारहाणीनंतर विजय घाडगे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, त्यानंतर आता ते पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। राज्याचे कृषी मंत्री यांच्या कृतीविरोधात लातूरमध्ये निषेध आंदोलन करताना राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाकडून छावा संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत विजय घाडगे यांना मारहाण झाली होती। त्यानंतर त्याचे पडसाद सुद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळालेले होते। मात्र आता विजय घाडगे स्वतः अँब्युलन्स घेऊन जे आहेत ते काल तडकाफडकी अजित पवारांना भेटायला निघालेले होते आणि काल रात्रीपासून ते पुण्यात मुक्कामी आहेत। आपल्यासोबत विजय घाडगे आहेत। काय नेमकं तुम्ही एवढ्या तडकाफडकी निघालाय? इतक्या तुमची परिस्थिती म्हणजे प्रकृती ठीक नसताना देखील तुम्ही अजितदादांना भेटण्यावर ठाम आहात। आम्हाला न्याय पाहिजे। राष्ट्रवादीच्या गुंडाने आम्हाला जीवघेणा आमच्यावर हल्ला केला, अतिशय बेदम मारहाण केली। लातूर पोलीस प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षित कारवाई झाली नाही। ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कारवाई न करता उलट त्यांना संरक्षणामध्ये त्यांची जामीन करून दिली। मला अजितदादांना तेच विचारायचे की दादा नेमकं आमचं चुकलंय काय? शेतकऱ्यांची पोरांनी निवेदनही तुमच्या लोकांना द्यायचं नाही, शेतकऱ्यांच्या पोरांनी चुकीचं तुमच्या मंत्री चुकीचं वागतोय हे सुद्धा म्हणायचं नाही। एवढी दादागिरी एवढी दहशत सत्ताधारी लोकांमध्ये येते कुठून? हाच प्रश्न मला दादांना विचारायचे की तुम्ही गुंड सांभाळलेत का? या प्रश्नाचं मला दादाकडून उत्तर पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।